सर्वांचं स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 जो पेपर आहे त्याचे राहिले क्वेश्चन बघणार आहोत। ठीक आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन पाहू शकता। स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 31 होता आपला, खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या जाती 1952 च्या पूर्वी फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले? ऑप्शन 1 आहे आशियातील चित्ता, आशियातील हत्ती, वाळवंटातील कोल्हा आणि गंगेतील डॉल्फिन। ठीक आहे, आता बघा की विचारला क्वेश्चन काय, तर बघा हा क्वेश्चन आहे आपला इन्व्हायरमेंटवरती। साधारणपणे 5 क्वेश्चन का असतात इन्व्हायरमेंटचे असतात, 5 किंवा 4। ठीक आहे, प्युअर इन्व्हायरमेंट बेसवरती असतात। ठीक आहे, तर हा क्वेश्चन प्युअर इन्व्हायरमेंट बेसवरती आहे। आता विचारलं काय की कोणती स्पेसिस काय आली 1952 पूर्वी काय झाली, एक्सटिंक्ट झाली किंवा ती काय नष्ट झालेली असं जाहीर करण्यात आलं आहे। तर ऑप्शन द्या आपला आशियाई चित्ता, आशियातील हत्ती, वाळवंटातील कोल्हा आणि गंगेतील डॉल्फिन। बघा गंगेतील डॉल्फिन आहे, यस, अजून ती स्पेसिस आढळते। वाळवंटातील कोल्हा पण आढळतो, डेझर्ट फॉक्सला म्हणतो आपण, आणि आशियातील हत्ती हे पण काय सध्या आढळतात। त्यांनी विचारलं की नष्ट झालेली स्पेसिस कोणती आहे, तर सर्वांना माहिती उत्तर आहे आशियातील चित्ता हे काय झाली, नष्ट झाली स्पेसिस। कधी झाली होती 1952 मध्ये डिस्प्ले केलं होतं। सर्व शेवटी काय झालं 1947 का आला, शेवटचा चित्ता काय झाला होता, शेवटचा आशियाई चित्ता शिकारग्रस्त झाला होता। ठीक आहे, बरोबर। आणि डिक्लेअर केलं काय की भारतामध्ये आता एकही चित्ता शिल्लक नाही। कधी डिक्लेअर केलं होतं 1952 मध्ये। चित्ता आशियाई चित्ता काय झाला, नामशेष झाल्याचं काय केलं, जाहीर केलं होतं 1952 मध्ये। ठीक आहे, आता लक्षात घ्या की हा जो चित्ता होता, ठीक आहे, आता सध्या आपण जे चित्ते माहिती कोणते ते आहेत आफ्रिकन चित्ते। कोणते आहेत, आफ्रिकन चित्ते आहेत। ठीक आहे, आणि मध्ये गोष्ट म्हणजे आपण कुठे घेतात ते आपण इराण या देशाकडून काय आपण आयात केले। आणि दुसरीकडे होते आपण त्याला काय केलं होतं, आयात करण्यासाठी आपण त्यांना मागितलं होतं पण त्यांनी आपले दिले नव्हते। तर आपण आफ्रिकेचा जो नामिबिया जो आहे आणि दुसरा कोणता दक्षिण आफ्रिका यामुळे आपण चित्ते आयात केले आहेत। ठीक आहे, क्लिअर आहे। आता पुढे बघूया। आता काय विषय बघा इन्व्हायरमेंट काय काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपण काय काय केलं पाहिजे हे सांगतो। पहिले म्हणजे काय तर इकॉलॉजी। ठीक आहे, त्यानंतर दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे काय की स्पेसिस जे असतात डिफरंट स्पेसिस त्या कुठे आढळतात। त्यानंतर नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व। ठीक आहे, त्यानंतर केलं पाहिजे ते म्हणजे काय तर पिरॅमिड जे असतात इकोलॉजिकल पिरॅमिड्स ते पण पाहून घेतले पाहिजे। त्यानंतर वेगवेगळे इन्व्हायरमेंटल ॲक्ट्स, त्यानंतर डेज त्यांच्या थीम, त्यानंतर वेगवेगळे प्रोटोकॉल्स पाहिले पाहिजे। क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा स्टॉकहोम कन्व्हेन्शन असेल, प्रोटोकॉल्स कन्व्हेन्शन हे क्वेश्चन काय होतं आपल्याला कंटिन्यू विचारले जातात। ठीक आहे, तर बघा इकोलॉजी स्पेसिस, आता यामध्ये काय करायचं तुम्हाला फूड वेब, फूड चेन, त्यानंतर इको सिस्टीम, त्यामध्ये डेझर्ट असेल मराईन असेल ते आपल्याला बघायचं असतं। ठीक आहे, तर हे जे पॉईंट हे कंटिन्यू रिपीट होत असतात।
राज्यसेवेच्या पेपरसाठी, तर तुम्हाला एक क्वेश्चन म्हणजे हे पॉईंट व्यवस्थित करून घ्या, बरोबर. किंवा नवीन काही कन्व्हेन्शन झालं असेल किंवा त्यामध्ये कोणी एखाद्याश ॲड झाला असेल किंवा एखाद्याश निघून गेला असेल तर तुम्हाला बघणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर बघा आता हे जे ते प्रोटोकॉल होते, ठीक आहे. बघा आता हे जे आहे चित्ता असेल, हत्ती असेल किंवा डॉल्फिन असेल, यांना असं काही प्रकल्प लावले होते. ठीक आहे. आपण ते प्रकल्प बघूया. बघा पहिला जो तो होता, ठीक आहे, प्रकल्प आणि वर्ष दाखवा. ठीक आहे. प्रकल्प आणि वर्ष. पहिला जो आहे तो म्हणजे हंगुल प्रकल्प. हंगुल प्रकल्प तो झाला होता कधी 1970 मध्ये. दुसरा जो होता तो होता गीरसिंह प्रकल्प. तो कधी होता, तो झाला होता 1972 मध्ये. त्यानंतर पुढचा होता तो म्हणजे, ठीक आहे, पुढचा जो होता तो होता व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र प्रकल्प तो होता 1973चा. त्याचे प्रमुख कोण होते, ते होते कैलास सांकला. कैलास सांकला काय होते, प्रमुख होते, बरोबर. त्यानंतर पुढे होता तो म्हणजे मगर प्रजनन प्रकल्प. मगर प्रजनन प्रकल्प तो होता 1974चा. त्यानंतर पुढे होता तो म्हणजे गेंडा संवर्धन प्रकल्प. तो होता 1987चा. त्यानंतर हत्ती प्रकल्प. हत्ती प्रकल्प तो होता 1992चा. त्यानंतर रेड पांडा प्रकल्प तो होता 1996. त्यानंतर पुढे होता तो म्हणजे स्नो लेपर्ड प्रकल्प. त्याला आपण हिमबिबट्या म्हणतो, कारण आपण हिमबिबट्या असं म्हणतो. तो होता 2009चा. आणि लास्ट बघा तो होता डॉल्फिन प्रकल्प किंवा डॉल्फिन संवर्धन प्रकल्प. तो कधी होता, तो होता जवळपास 2020 मध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला हे बघा हे प्रकल्प माहीत असले पाहिजे. हंगुल 1970, गीर 72, व्याघ्र 73, मगर प्रजनन प्रकल्प 74, गेंडा संवर्धन प्रकल्प कधीचा होता, तो होता 87चा, हत्ती प्रकल्प 92 आणि रेड पॅन्डा प्रकल्प 96, स्नो लेपर्ड 2009 आणि डॉल्फिन प्रकल्प होता 2020चा. ठीक आहे. हे प्रकल्प त्यांचे वर्ष महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. अजून बघा अजून कसं होतं त्याच्यामध्ये जाडकर ठरलं तर यांचा संरक्षणासाठी काही कायदे आहेत. ठीक आहे. कायदे आणि त्याचे वर्ष महत्त्वाचे आहेत. पहिला बघा पहिला आहे का, पहिला कोणता तो होतो वन्यजीव संरक्षण कायदा. वन्यजीव संरक्षण कायदा फक्त वन्यजीव लिहितो. तो आहे कधीचा 1972चा. ठीक आहे. त्यानंतर जो आहे पुढचा तो म्हणजे काय वन, पुढचा आहे जल संवर्धन कायदा. जल प्रदूषण प्रतिबंध कायदा. तो कधी होता, तो होता 1974 मध्ये. त्यानंतर पुढे जो होता तो होता वन संवर्धन कायदा. वन संवर्धन कायदा तो होता 1980चा. त्यानंतर होता हवा प्रदूषण नियंत्रण कायदा. तो होता 1981चा. ठीक आहे. आणि लास्ट बघा पर्यावरण संरक्षण कायदा किती होता 1986चा.
याची तारीख महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ती आहे 19 नोव्हेंबर 1996. 11 नंबर काय होती तर इंदिरा गांधीचं काय होता जयंती असते. काय असते? इंदिराजींची काय असते? जयंती असते. त्या दिवशी म्हणते काय असतो पर्यावरण संरक्षण कायदा कधी लागू झाला होता? 19 नोव्हेंबर 1986 मध्ये लागू झाला होता. ठीक आहे, ओके. तर बघा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बघा आपलं आन्सर जे येतं, ठीक आहे, आन्सर आहे आपलं काय आशियातील चित्ता. ठीक आहे, हा काय झाला होता पूर्णपणे नामशेष झाला होता 1952च्या आधी. ठीक आहे, चला पुढे बघू नेक्स्ट. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? बघा वस्तीस्थान नष्ट होणे म्हणजे काय? त्याला म्हणतो आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होणे. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होणे त्याला म्हणतो आपण वस्तीस्थान नष्ट होणे. बरोबर, म्हणजे काय की तो जो भाग आहे म्हणजे त्या ठिकाणी असणारे वनस्पती प्राणी असतील हे सर्व काय होतात नष्ट होतात. त्याला म्हणतो आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होणे. म्हणजे काय एखादा प्राणी आहे त्या प्राणी जिथं राहतोय तो भाग काय होणं पूर्णपणे नष्ट होणे त्याला काय म्हणतो आपण हॅबिटॅट किंवा वस्तीस्थान नष्ट होणे असं म्हणतो. त्याने विचारले की खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? पहिला आहे निर्वनीकरण, म्हणजे त्याला म्हणतो आपण डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय तर जंगले नष्ट करणे, वन नष्ट करणे, ते कारण असू शकतं. यस. पुढे आहे दलदलीचे पुनर्प्रापण, त्याला म्हणतो आपण वेटलँड रिस्टोरेशन. थोडक्यात सांगतो बघा आपलं जे मुंबई बेट आहे, ठीक आहे, हे काय होतं पहिल्यांदा काय होते वेटलँड होते. तिथे काय केलं आपण माती टाकले, काय केलं ते बेट पूर्ण भरून टाकलं आणि काय झालं ते त्यापासून मुंबई बनवली. आता त्या ठिकाणी ज्या वनस्पती असणारे वनस्पती आहेत की त्या ठिकाणी असणारे ज्या काही मँग्रोव्ह प्लांट असतात ते काय होते नष्ट झाले असणारे. याचा अर्थ की दलदलीचे पुनर्प्रापणामुळे काय होतं तर वस्तीस्थान काय होतं नष्ट होऊ शकतं. जमिनीच्या वापरात होणारे बदल, बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी काय होते जंगल होते, ते जंगल गेले आपण कापले आणि त्यापासून काय केलं आपण तिथे गेले एखादी कारखाना सुरू केला तर काय होईल त्या भागामध्ये जे काही वनस्पती आहे किंवा जे काही प्राणी त्यांचं काय होतील वस्तीस्थान काय होणार नष्ट होणार आहे. सो हे पण बरोबर आहे. पुढे आहे उदरनिर्वाह शेती. बघा याला म्हणतो आपण स्लेज अँड बर्न, स्लेज, ठीक आहे, अँड बर्न कल्टिवेशन. ठीक आहे, किंवा त्याला काय आपण त्याला म्हणतो स्थलांतरित शेती असं म्हणतो. काय आपण स्थलांतरित शेती असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा काय करायचं, सपोज इथं जंगल आहे मोठं, ठीक आहे, जंगल कट करायचं, तर काय करायचं शेती करायची. परत इथून झाल्यानंतर एकदा उत्पन्न कमी झालं पण काय करायचं पुढं नेक्स्ट पुढच्या जंगलामध्ये जायचं, तिथले झाडे कापायची, तिथे काय शेती करायची. बरोबर आहे. याला म्हणतो आपण स्लेज अँड बर्न कल्टिवेशन किंवा त्याला म्हणतो आपण स्थलांतरित शेती म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कसं आहे कुंबरी असते बघा, कुंबरी ही कुठे करतो आपण पश्चिम घाटामध्ये काय असते ही प्रकारची काय असते स्थलांतरित शेती केली जाते. त्यामुळे काय होतं यामुळे सुद्धा काय होणार आहे तर वस्तीस्थान नष्ट होणार आहे. सो ABCD हे चारही का असणार आहे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 का असणार आहे करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याला म्हणतो आपण वस्तीस्थान नष्ट होणे. ठीक आहे, मग तुम्हाला बघा अजून इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला पोल्युशन किंवा प्रदूषण, ठीक आहे, त्यासोबत काय करायचं अजून इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हा टॉपिक पण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे नॉईज पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, त्यांचे रिसोर्सेस काय आहेत, पॉईंट सोर्सेस का असतात, नॉन पॉईंट सोर्सेस का असतात ते बघणं महत्त्वाचं आहे. बरोबर. त्या नॉईज पोल्युशनचा कायदा कोणता आहे, कोणता कायदा आहे 2000चा ॲक्ट आहे. बरोबर ना. ते काय रूल्स येतो 2000 रूल्स आहे, नॉईज पोल्युशन कंट्रोल रूल्स 2000चे. ठीक आहे, तर तुम्हाला ही गोष्ट महत्त्वाची आहे. सो ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघू नेक्स्ट. जोड्या लावा स्तंभ एक नॅशनल पार्क आणि राज्य. पहिलं आहे नरमदफा. ॲक्च्युली ते नरमदफा नाही, ते नामदफा आहे बरं का, लक्षात ठेवा. नामदफा असं ते नाव आहे. ठीक आहे, नामदफा. दुसरा आहे भगवान महावीर. तिसरा आहे सिमलीपाल. चौथा आहे दुधवा. राज्य दिलेत गोवा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि ओडिसा. तर बघा सर्वांना माहिती आहे की नामदफा जो आहे तो कुठे आहे, तो आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. भगवान महावीर जे आहे ते कुठं आहे, ते आहे गोव्यामध्ये. सिमलीपाल जे आहे ते आहे कुठं ओडिसा राज्यामध्ये. आणि दुधवा कुठे आहे, ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. काही नॅशनल पार्क आहे. म्हणजे अचं 3 बचं 2 सॉरी बचं 1 अचं 3 बचं 2 बचं 1 अ 3 ब 1
द्विध्रुव असतात, एक इथे एक आणि इथे दिसते. पुढे बघा सीचं 4 दिसतं आपल्याला इथे दिसतंय, म्हणजे ऑप्शन 4 का असणार करेक्ट आन्सर असणार आहे. आणि डचं काय 2 आहे. ठीक आहे. मग तुम्हाला करत आता बघा इन्व्हायरमेंट तुम्हाला नॅशनल पार्क म्हणलं होतं की नॅशनल पार्क त्यांची लोकेशन म्हणजे राज्य तुम्हाला पाठ असायला हवे. आपण ते बघूया. बघा पहिले बघा आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. जिम कॉर्बेट बघा हे कोण होते ऍक्च्युली त्याचं नाव काय झालं आता, त्याचं नाव काय झालंय, नाव बदललं बहुतेक त्याचं ना, हां काय झालं त्याचं नाव रामगंगा नॅशनल पार्क त्याचं नाव झालेलं आहे. ते कुठे आहे, ते आहे उत्तराखंडमध्ये. आणि जिम कॉर्बेट कोण होते लक्षात घ्या, हे काय होते एक शिकारी होते. ठीक आहे. टायगरला म्हणजे वाघाला मारणारे काय होते एक मोठे शिकारी होते. त्यांनी त्यांचा जो नरभक्षक जो टायगर त्याला मारलं होतं. पण नंतर काय आलं त्यांनी त्या जे उत्तराखंडचं जे काही नॅशनल पार्क होतं त्याचं काय त्यांनी रिस्टोरेशन केलं, त्याचं प्रोटेक्शन केलं, म्हणजे त्याचं नाव काय होतं त्या नॅशनल पार्क दिलं होतं, त्याचं नाव होतं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. त्याचं नाव काय झालं आता रामगंगा नॅशनल पार्क झालेलं आहे. पुढे बघा काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे, ते आहे आसाममध्ये. कुठे आहे, आसाममध्ये आहे. आसाममध्ये अजून काय आहे, ते आहे मानस नॅशनल पार्क. कोणता आहे, मानस नॅशनल पार्क पण आहे. पुढे बघा रणथंबोर नॅशनल पार्क कुठे आहे, ते RR म्हणजे राजस्थान आणि राजस्थान, रणथंबोर आणि राजस्थान. ठीक आहे. अजून इथं कोणतं आहे, इथं आहे डेझर्ट नॅशनल पार्क. डेझर्ट नॅशनल पार्क आहे. ठीक आहे. अजून काय इथं आहे केवलदेव नॅशनल पार्क. कोणता आहे, केवलदेव नॅशनल पार्क पण आहे. ठीक आहे. त्याला आपण भरतपूर म्हणतो. पुढे आहे गीर नॅशनल पार्क. कुठे आलं ते आलं गुजरातमध्ये. कसं फेमस आहे, ते फेमस आहे सिंहांसाठी. ठीक आहे. पुढे बघा हेमिस नॅशनल पार्क कुठं आलं, ते आलं लडाखमध्ये. नागरहोली नॅशनल पार्क कुठं आलं, कर्नाटकमध्ये. कुठं आलं, कर्नाटकमध्ये आलं. पुढे बघा केवलदेव नॅशनल पार्क केस आपण आता पाहिलं कुठे आहे, ते राजस्थानमध्ये. सातपुडा नॅशनल पार्क कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर बांधवगड नॅशनल पार्क कुठे आलं, ते मध्य प्रदेशमध्येच आहे. त्यानंतर महात्मा गांधी नॅशनल पार्क कुठं आलं, ते आलं अंदमान निकोबारमध्ये. त्यानंतर मिडल बटन नॅशनल पार्क कुठे, अंदमान निकोबारमध्ये. इकडे बघा पेरियार हे कुठे आहे, ते आहे केरळ या राज्यामध्ये. कुठे आहे, केरळ राज्यामध्ये. पेरियार काय, ही नदीचं नाव आहे. ठीक आहे. पुढे आहे कांचनजंगा नॅशनल पार्क. कुठे आलं, ते सिक्कीम मध्ये. कांचनजंगा काय तर हे एक मोठं आपलं काय पर्वत शिखर आहे, बरोबर ना. महाराष्ट्र आपलं भारतातील सर्वात मोठं पर्वत शिखर कोणते, कांचनजंगा आहे. पुढे आहे कान्हा नॅशनल पार्क. कुठे आलं, ते मध्य प्रदेशमध्ये. सुंदरबन वेस्ट बेंगॉलमध्ये. मानस आसाममध्ये. ठीक आहे. त्यानंतर कॅम्पेबल बे नॅशनल पार्क कुठं आलं, अंदमान निकोबारमध्ये. आणि गालथिया बे नॅशनल पार्क कुठं आलं, अंदमान निकोबारमध्ये आलं. अजून सांगतो बघा काही महत्वाचे, वाल्मिकी नॅशनल पार्क जो आहे फक्त कुठे येते म्हणजे बिहारमध्ये असणारे एकमेव नॅशनल पार्क होते, वाल्मिकी नॅशनल पार्क आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये काय करतो अजून, ठीक आहे, ताडोबा. त्यानंतर जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क नागपूरचं. ठीक आहे. तर हे तुम्हाला महत्वाचे आहेत, बाकीचे पण आहेत, पण हे पाठ ठेवा बेसिक. ओके. चला पुढे बघू. नेक्स्ट मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. बघा क्वेश्चन आला होता की ध्वनी प्रदूषण म्हणजे तुम्हाला पोल्युशन जे असतात प्रदूषण तुम्हाला ते व्यवस्थित करणं आहे. कोणते करणं, एअर पोल्युशन, नंतर नॉईज पोल्युशन, नंतर वॉटर पोल्युशन. ठीक आहे. एअर, नॉईज, वॉटर. त्यानंतर सॉइल पोल्युशन करायचं आहे. ठीक आहे. त्याचे कारणे, त्याचा काय काय इफेक्ट पडतो ह्युमन्सवरती आणि ॲनिमल आणि प्लांटवरती, बरोबर. त्याचा कायदा कोणता आहे ते बघायचं आहे, बरोबर. तर बघा आता स्तंभ 2 दिलेत. स्तंभ 1 मध्ये काय तर आवाजाची पातळी आणि दुसरं काय कार्य म्हणजे काय होऊ शकतं. पहिला 100 डेसिबल, दुसरं 40 डेसिबल, 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. सर्वात जास्त कोणता रे, 100 डेसिबल. ठीक आहे. 100, 40, 70 आणि 90 डेसिबल. आता कार्य काय दिलं, झोपेत अडथळा, कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. आता तिथं थोडं लॉजिक लावा. कायमची श्रवण क्षमतेची हमी म्हणजे काय होतं, हानी म्हणजे काय होतं, थोडक्यात काय होतं आपले, आपण काय होतो बहिरेपणा येतो. कंटिन्यू काय होतो, बहिरेपणा येतो, कायमस्वरूपीचा बहिरेपणा. कधी येणार आहे, ज्या वेळेस हा जो साऊंड आहे काय असणार आहे, जवळपास 100 डेसिबल पेक्षा जास्त असेल त्यावेळेस काय असतं, कायमची श्रवण क्षमतेची काय होते, हानी होते. पुढे बघा, पुढे आहे 90 डेसिबल. काय होईल बरं 90 डेसिबल मध्ये, काय होईल, कार्यक्षमतेची काय होणार आहे, हानी होणार आहे.
90 डेसिबल म्हणजे काय कार्यक्षमतेची हानी, म्हणजे अचं 3 बचं आपलं डचं 2 अचं 3 डचं 2 दिसते इथं, ठीक आहे. पुढे बघा बीचं 1 40 डेसिबल म्हणजे काय झोपेत अडथळा आणि 70 डेसिबल म्हणजे काय भाषणात व्यत्यय, ठीक आहे. याचा अर्थ होतो ऑप्शन नंबर 2 का असणार आहे क्लिअर आन्सर किंवा कट असणार आहे, ठीक आहे. हे लॉजिक काय लावायचं की 100 डेसिबल काय असतो अतिशय जास्त आवाज असतो आणि त्यामुळे काय होतं आपले काय नाही काय होतं बहिरे आपण होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल डीजे साऊंड बघा ती शेजारी जर उभं राहत कारण कान काय होतात कान पडदे काय होतात फाटू शकतात, समजतंय. याचा अर्थ काय होतं 100 डेसिबल काय तर कायमची श्रवणशक्तीची काय होते हानी होते. 40 मध्ये झोपेत अडथळा येतो, 70 डेसिबल काय होतं भाषणात व्यत्यय येतं आणि 90 डेसिबल मध्ये काय होतं कार्यक्षमतेची काय होते हानी होत असते, ठीक आहे. सो आन्सर येतं आपलं ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. अजून थोडं बघू याच्यामध्ये. आता ऍड करतो इथंच, ठीक आहे. मूव आता काय काय करायचं बघा, म्हणजे यात काय काय येऊ शकतं पुढे चालून तो येऊ शकतो, म्हणजे तो येईल आपल्याला नॉइस कंट्रोल रेग्युलेशन रूल, त्याचं वर्ष विचारणं आपल्याला ते आहे 2000, किती 2000चा रूल आहे, ठीक आहे. यात काय तर त्यांनी काय सांगितलं की जो काही त्यांनी काय केलं की एक पातळी ठरवली आहे, पातळी ठरवलेली आहे कशाची आवाजाची. काय सांगितलं बघा ती जर एखादा इंडस्ट्रियल एरिया आहे, काय एखादा इंडस्ट्रियल एरिया आहे तर या एरियामध्ये दिवसा 50 डेसिबल साऊंड चालेल आणि रात्री काय असला पाहिजे फक्त 70 डेसिबल साऊंड असला पाहिजे, ठीक आहे. एखादा कमर्शियल एरिया आहे, एखादा कमर्शियल एरिया आहे, या एरियामध्ये दिवसा 65 डेसिबल साऊंड असला पाहिजे आणि रात्री किती असला पाहिजे तो असला पाहिजे 55 डेसिबल, किती असला पाहिजे 55 डेसिबल असला पाहिजे. तिसरा आहे समजा रेसिडेन्शियल एरिया आहे, रेसिडेन्शियल एरिया असेल तर या एरियामध्ये ठीक आहे दिवसा साऊंड असला पाहिजे किती 55 डेसिबल, रात्री असला पाहिजे किती 45 डेसिबल, ठीक आहे. लास्ट आहे सायलेंट एरिया किंवा सायलेंट झोन म्हणतो, सायलेंट ऍक्च्युअली सायलेंट झोन असतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहे, याला काय आपण सायलेंट झोन असं म्हणतो. तर ह्या एरियामध्ये जो साऊंड असला पाहिजे तो असला पाहिजे फक्त 50 डेसिबल आणि रात्री असला पाहिजे फक्त 40 डेसिबल, ठीक आहे. तर हे डेसिबलमध्ये लक्षात ठेवा, कशामध्ये डेसिबलमध्ये आहे. तरी महत्त्वाचं लक्षात ठेवा इंडस्ट्रियल एरिया, कमर्शियल एरिया, रेसिडेन्शियल एरिया आणि नंतर होता सायलेंट झोन, ठीक आहे. तर ह्या किमती पाठ ठेवा कारण पेपरला भरपूर विचारलंय, ठीक आहे. क्लिअर सर्वांना. चल पुढे बघू नेक्स्ट क्वेश्चन. स्तंभ एक स्तंभ दोन दिलेत, इथे दिले प्राणी जाती आणि त्याचं इम्पॉर्टन्स महत्व पाठ म्हणजे स्तंभ दोन मध्ये दिलाय. पहिला आहे कीटक, सर्प म्हणजे काय असतो रे साप असतो, काय असतो साप असतो. बेडूक गांडूळ, इकडे असं महत्व बघा कीटकांना खातो, पीक परागकण वाहक असतो, जमिनीची सुपीकता वाढवतो आणि उंदरांपासून संरक्षण करतो. मला सांगा आपल्याला माहिती आहे की गांडूळ का असतो रे, का असतो शेतकऱ्यांचा मित्र असतो, का असतो शेतकऱ्यांचा मित्र आहे, बरोबर ना. आता गांडूळ काय करतो जमिनीची काय करतो सुपीकता वाढवतो, त्यामुळे काय उत्पन्न करणे वाढणार आहे, मग त्याला काय गांडूळ का असतो शेतकऱ्यांचा का असतो मित्र असतो. झालं म्हणजे डचं का असलं पाहिजे 3 असलं पाहिजे, डचं 3 बघा उत्तर लगेच सापडलं आपल्याला, काय गरज नाही पडली. बघा पुढं अचं 2 कीटक काय करतो पीक परागकण वाहक असतो, म्हणजे काय करतो हा काय करतो पॉलिनेशन करतो, काय करतो असतो पॉलिनेशन करतो. आता व्हॉट इज मीन ऑफ पॉलिनेशन, परागी भवन त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये परागी भवन असं म्हणतो. बघा व्हॉट इज मीन ऑफ पॉलिनेशन, द प्रोसेस बाय विच द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन, इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन असं म्हणतो, म्हणजे परागीभवन म्हणतो. म्हणजे काय होतं की हे जे काही पोलन ग्रेन्स आहे ठीक आहे ते काय होतात दे विल ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा आणि त्याला काय आपण पॉलिनेशन असं म्हणतो. त्यात परत 2-3 टाईप आहे, ते गरज नाही आपल्याला करायची, बरोबर ना.
ऑटो काय क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन, नंतर जंशनोगॅमी, हायड्रोफिली, समजते ना. हे आपल्याला एवढी गरज नाही, पण लक्षात ठेवा परागीभवन म्हणजे काय. तर काय करायचं की हे जे परागकण काय करतात, एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे ट्रान्सफर केले जातात आणि त्यासाठी जो व्हेक्टर असतो त्याला काय म्हणतो आपण, कीटक असं म्हणतो, इन्सेक्ट. बरोबर, फुलपाखरं असतील किंवा मग फुलपाखरं आहेत, अजून काय काही कीटक आहे छोटे छोटे, बरोबर ना. हे काय करतात, परागीभवनचं काम करत असतात. दुसरं बघा, साप. साप काय करतो रे, उंदीर खातो. सर्व माहिती, साप काय करतो, उंदीर खातो. म्हणजे बचक असलं पाहिजे, 4 असलं पाहिजे. त्यानंतर बेंडूक काय करतो रे, कीटकांना खातो. क्लिअर आहे. सीचं 1, याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन सोपा होता, अतिशय सोपा क्वेश्चन, चुकला नाही पाहिजे. पुढे, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार, ठीक आहे, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत. ऑप्शन 1 आहे 1983-84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6% होते. 1993-94 मध्ये 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. 1990-91 मध्ये 35% लोकसंख्या काय होती, शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती. आणि 1987-88 मध्ये भारतात एकूण 37% लोकसंख्या होती दारिद्र्य रेषेखाली होती. तर बघा आता ऍक्च्युली सांगतो ट्रेंड का असतो. ठीक आहे, असं म्हणतात की हे दारिद्र्य जे होतं, ठीक आहे, ह्याचा ट्रेंड का आला, हे काय झालं, कमी कमी झालं होतं. कधी, 1991 पासून हे काय झालं, कमी कमी होऊ गेलं. ठीक आहे, पण 2000 पासून ते 2004 पर्यंत दारिद्र्य काय आलं, परत वाढलं होतं. कोण म्हटलं असं, प्लॅनिंग कमिशन म्हटलं होतं की 1991 ते 2000 पर्यंत काय होतं दारिद्र्य काळ कमी कमी झालं, पण नंतर काय होतं, वाढलं होतं. पण आता बघ या म्हणजे व्हॅल्यू दिल्यात ना, ह्या व्हॅल्यूमध्ये काय होतं, थोडं मिसमॅच होतं. ठीक आहे, त्यामुळे हा क्वेश्चन काय झालाय, हॅज झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन काय झालाय, रद्द झालेला. पण तुम्हाला काय करणं बघा, सांगतो काय करायचं या ठिकाणी. तुम्हाला ह्या ज्या कमिटी आहेत, पहिली आहे लक्कडवाला समिती. ठीक आहे, त्या समितीच्या रिकॉल पिरियड, त्याच्या महत्त्वाच्या रेकमेंडेशन आणि कोणतं राज्य टॉपला होतं, कोणतं राज्य सहज लास्टला होतं. दुसरी आहे सुरेश तेंडुलकर समिती, यांची स्थापना, त्यानंतर रेकमेंडेशन हे करणं महत्त्वाचं आहे. तिसरी समिती आहे ती म्हणजे कोणती, ती असते आपली, कोणती आहे ती, रंगराजन समिती. हिचा रेकॉर्ड पिरियड, त्यानंतर स्थापना, त्यानंतर अहवाल कधी दिला, त्यानंतर त्याचे महत्त्वाचे रेकमेंडेशन पार्ट असल्या पाहिजे. त्यानंतर टॉप स्टेट आणि बॉटम स्टेट पार्ट ठेवा. काय करा, पार्ट ठेवा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, MMRP URP हे सर्व रेकॉर्ड पिरियड्स आहे. त्याची स्थापना, त्यांचा अहवाल कधी दिला, त्याच्या महत्त्वाची शिफारशी. ठीक आहे, त्या शिफारशीनुसार कोणतं राज्य टॉपला होतं, कोणतं राज्य काय म्हणतो आपण बेसला होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्यांच्या काळामध्ये किती दारिद्र्य आढळून आलं, दारिद्र्याचं पर्सेंटेज, दारिद्र्य प्रमाण. ठीक आहे, त्यात कोणतं शहरी किती होतं, ग्रामीण किती होतं, आणि एकूण टक्केवारी ही पाठच ठेवा, एकूण टक्केवारी. ठीक आहे, आणि त्यांनी किती रुपये मांडले होते. ठीक आहे, आणि एकूण मासिक खर्च. ठीक आहे, सपोज 1000 रुपये आहेत का 880 रुपये आहेत, 896 रुपये आहेत, हे बघून चला. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत. चला पुढे बघू. नेक्स्ट क्वेश्चन 37 आहे, अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे होते. ठीक आहे, अदृश्य मुली व महिला. ठीक आहे, आता हा जो शब्द आहे ना, लक्षात घ्या, त्याला म्हणतो आपण मिसिंग गर्ल फेनॉमेनॉन. मिसिंग गर्ल ऑब्लिक वुमन संकल्पना काय बघा. ही जी संकल्पना मांडली होती कोणी, आपले 1998 नोबेल लॉरेट कोण, अमर्त्य सेन यांनी काय केली होती, 1990 मध्ये मांडली होती. ठीक आहे, ही संकल्पना काय होती का ज्या काही मुली आहे ज्यांचं गर्भामध्ये काय होतं, त्यांची काय होते, हत्या केली जाते, त्या मुली प्लस ज्या महिलांचं काय होतं ज्यावेळेस डिलिव्हरी असते
त्यावेळेस त्यांचं काय होतं, मृत्यू होतो, म्हणजे MMR थोडक्यात मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट. यामुळे ज्या महिला जीवन पाहू शकल्या नाही, ठीक आहे, मग थोडक्यात त्या महिला काय झाल्या, हरवल्या महिला, मिसिंग गर्ल म्हणतात थोडक्यात, त्या काय झाल्या, हरवलेल्या किंवा त्या काय झाल्या, त्या मृत झालेल्या महिला आहेत. ही टर्म कोणी केली, अमरसेननी मांडली होती. मग थोडक्यात काय की ज्या काही गर्ल चाइल्ड डेथ असेल, ठीक आहे, कशामुळे, स्त्री भ्रूण हत्यामुळे प्लस MMR मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट, ठीक आहे, किंवा माता मृत्यू असणारे, तर या ज्या सर्व महिला आहेत या महिलांना काय म्हणतो आपण, मिसिंग गर्ल किंवा मिसिंग वुमन असं म्हणतात. ही टर्म कोणी मांडली होती, तर अमरसेन यांनी मांडली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरामध्ये फक्त वंशज दिवा हवा, म्हणजे किंवा मुलगा हवा, यासाठी मुलीला जी भ्रूण हत्या केली जाते, त्यामुळे ही महिला करू शकत नाही, ती मुलगी काय होत नाही, ती जग पाहत नाही, आणि याला म्हणतात मिसिंग वुमन असं किंवा मिसिंग गर्ल असं म्हणतात. कोण म्हणले आधी, अमरसेन असं म्हणले ते. तर बघा आता त्यांनी विचारलं की कोणत्या बाबीमुळे होते. पहिलं बघा, मुलगाच हवा असणारी प्राधान्यता, यस, हे कारण असणार आहे. वंशाचा दिवा आपल्या सर्वांना माहिती आहे, ठीक आहे, तोच हवा, मुलगी वंशदिवा होऊ शकत नाही, असं होतं का, नाही, ठीक आहे, दोन्ही समान असतात, मुलगा आणि मुलगी कोण आहे, दोन्ही समान आहेत. याचा अर्थ हे कारण असणार आहे काय, तर मुलगाच हवा असणारी प्राधान्यता, ठीक आहे ना, बरोबर ना. पुढे अपुरी सांख्यिकी माहिती, महिलांचा होणारा बाजार, ठीक आहे, या दोघांचा काही संबंध येत नाही, ठीक आहे. त्यानंतर उच्च माता मृत्यू दर, यस, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट का असतो, जास्त असतो. मग बघा या नकोशी मुली, आपण थोडक्यात त्यांना काय म्हणतो आपण, नकोशी असं म्हणतो, बरोबर ना, असा शब्द आहेत नकोशी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑलरेडी एखाद्या व्यक्तीला 1 किंवा 2 मुली आहेत आणि पुन्हा जर मुलगी होणार असते, ते काय म्हणतो की त्याला करतात, त्याचं भ्रूण हत्या केली जाते, बरोबर ना. आपल्याकडे अजून समाजामध्ये त्या गोष्टी घडत आहेत, ठीक आहे, रियालिटी येते. तर ह्यांना म्हणतो आपण नकोशी असेल किंवा उच्च माता मृत्यू दर असेल, यामुळे ज्या महिला मृत्यू पावतात त्यांना काय म्हणतो आपण, मिसिंग गर्ल्स असं म्हणतो. तर बघा आता माता मृत्यू दराविषयी संबंधी काही गोष्टी सांगतो. बघा पहिलं जे आहे ते म्हणजे काय, तर आपल्यामध्ये पिंक बजेट, पिंक इकॉनॉमिक सर्व्हे आला होता पूर्वी, कधी आला होता, 2017-18 मध्ये, ठीक आहे ना. तो का आता पिंक सर्व्हे होता. म्हणजे काय आलं की आपला जो इकॉनॉमिक सर्व्हे होता त्याचं जे कव्हर पेज कसं होतं, पिंक कलरचं होतं, कधी 2017-18 मध्ये, ठीक आहे. आता अजून काय विषय होतं, समजा विचारलं क्वेश्चन, समजा फॉर एक्झाम्पल ते विचारतील की जेंडर बजेट. आता जेंडर बजेट काय असतं बरं, म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र संकल्प का, नाही. म्हणजे काय, फक्त महिलांसाठी असणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदी, यांना काय आपण जेंडर बजेट असं म्हणतो. पहिलं बजेट मांडलं होतं कधी, 2005-6 मध्ये, 5-6 मध्ये कोणी मांडलं होतं, पी चिदंबरम यांनी. आणि महाराष्ट्रात जे होतं, महाराष्ट्रामध्ये मांडलं होतं कधी, 2013 मध्ये, ठीक आहे. कधी मांडलं होतं, 2013 मध्ये जेंडर बजेट, लक्षात ठेवा. आणि आज दुसरं जे होतं चाइल्ड बजेट, ते पण कधी मांडलं होतं, महाराष्ट्रामध्ये, सेम 2013 मध्ये मांडलं होतं चाइल्ड बजेट सुद्धा महाराष्ट्राने. क्लिअर, क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि पाठच ठेवा. अजून काय होतं, हां, आणि आज विचारलं समजा फॉर एक्झाम्पल जेंडर बजेट मांडणारा पहिला देश कोणता होता, पहिला देश जो होता तो होता ऑस्ट्रेलिया. कोणता होता, ऑस्ट्रेलिया का होता पहिला देश होता, त्याने केलं होतं जेंडर बजेट मांडलं होतं, ठीक आहे. तर या गोष्टी पाठ ठेवा, काम येईल आपल्या पेपरला. ओके, तर बघा क्लिअर सर्वांना, म्हणजे फक्त ए आणि डी का असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके, चला पुढे बघू. नेक्स्ट, संसद आदर्श ग्राम योजना, त्याला आपण सांजी असं म्हणतो. संसद आदर्श ग्राम योजना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. काय विचारलंय, चूक विधान विचारलंय. काय विचारलंय, चूक विधान विचारलेलं आहे. पहिलं बघा, सप्टेंबर 2016 मध्ये सादर करण्यात आली. खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात. यामध्ये भारतातील 2,500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट होती आणि वरीलपैकी एकही नाही. तर बघा याचं चूक आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 1. का बरं, कारण ही योजना कधी मांडली होती, ती मांडली 11 ऑक्टोबर 2014 ला मांडली होती, संसद आदर्श ग्राम योजना, ठीक आहे.
आणि आता ही जी योजना होती, ठीक आहे, आपण थोडंसं बघू त्याच्याविषयी माहिती. आणि चला ठीक आहे बघू. द संसद आदर्श ग्राम योजना इज अ रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम दॅट एम्स टू इम्पॉवर विलेजेस अँड क्रिएट मॉडेल ग्रामपंचायत अक्रॉस इंडिया. ठीक आहे, याचं मेन उद्दिष्ट काय होतं तर मॉडेल ग्रामपंचायत विलेज बनवणं, याचं काय होतं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. इट वॉज लॉन्च बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन 11 ऑक्टोबर 2014. कधी मांडली होती? 11 ऑक्टोबर 2014 मांडली होती. आणि याची कधी मांडली होती हे बघा, जयप्रकाश नारायण जे होते, JP जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त काय होती ती योजना, काय होती मांडली, त्यांना आपण JP म्हणतो, JP. ठीक आहे, जयप्रकाश नारायण यांच्या जयंती काय केली ती योजना सादर करण्यात आली. त्यामुळे विधान एक काय होतं चुकतं होतं बघा. द स्कीम्स मेन ऑब्जेक्टिव्ह आर टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फॉर द पॉप्युलेशन, क्रिएट द होलिस्टिकल डेव्हलपमेंट ग्रामपंचायत, ट्रान्सलेट the Mahatma Gandhi vision of village development into the reality, certain values in villages so that villages can become model for the allow villages to exercise their choices through their hard work and entrepreneurship. म्हणजे काय करणं, मॉडेल विलेज बनवणं हे काय होतं महत्वाचं तरतूद होते. ठीक आहे बघा, खासदारांनी 2019 पर्यंत 2 किंवा अधिक विलेजमध्ये विकसित करू शकतात. तर बघा असं होते, ठीक आहे, 2019 पर्यंत 3 विलेज आणि 2024 पर्यंत 5 विलेज. ठीक आहे, म्हणजे 2019 पासून 2024 पर्यंत झाले 3 आणि 5 8 विलेज एका खासदाराने काय करायचे, दत्तक घ्यायचे, त्यांचा विकास करायचा, असं प्रोग्राम होता. आणि याच स्कीमच्या बेसिसवरती आपल्या महाराष्ट्र शासनाने काय केलं होतं, आमदार आदर्श ग्राम योजना काय केली होती, सुरू केली होती. याचे पण ऑब्जेक्टिव्ह सेम होते, काय करणे, त्या गावामध्ये किंवा त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही खेडी आहेत त्या खेड्याचा काय करायचा, सर्वांगीण विकास करणे, हे काय होतं महत्त्वाचं काम होतं. कधी योजना ती होती 2015 साली. कधी सुरू केली होती 2015 मध्ये काय योजना सुरू केली होती. इथे टोटल विलेज किती होते, 8 विलेज होते. एका खासदाराला 8 विलेजांचा विकास करायचा होता. फक्त काय तर स्वतःच्या सासूरवाडीचं किंवा स्वतःचं गाव विकास नाही करायचा, बाकीचे गाव पकडायचे. ठीक आहे, विकास करण्यासाठी हे काही महत्त्वाचे प्रयोजन होते. ठीक आहे, आणि जर एखादा व्यक्ती राज्यसभेचा खासदार असेल तो आणि तो का असेल निर्वाचित नसेल, तो का असेल मनोनीत असेल, तर तो भारतातलं कोणतंही शहर घेऊ शकतो होता. शहर म्हणजे खेडे घेऊ शकतो होता. जर एखादा व्यक्ती शहरातला खासदार आहे बरोबर ना, तर तो इथे करू शकतो, तो त्याच्या आसपासचं खेडं जे असेल तिथं काय करू शकतो, तो ते खेडं दत्तक घेऊ शकतो. ठीक आहे, सो हे त्याचे प्रयोजन होते महत्त्वाचे. नेक्स्ट बघूया, सन 2018चा भारताचा SDG निर्देशांक हे दर्शवतो. ठीक आहे बघा, भारताचा SDG निर्देशांक. आता SDG म्हणजे काय बघा, SDG म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे, 2015 पासून 2030 पर्यंत हे आपण महत्त्वाचे गोल पकडलेत. किती गोल आहेत टोटल, 17 गोल आहेत बरोबर. आणि कोणामार्फत जातात, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत काय होते हे गोल होते. दुसरं काय होतं, MDG माहिती सर्वांना, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2000 पासून ते 2015 पर्यंत टोटल किती होते, ते 8 गोल होते. राईट, हे लक्षात ठेवा. आता बघा, भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे. उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम या गटात होतो. ते विचारले खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहे. तर 39 क्वेश्चन जो आहे त्याचं फक्त बघा बघतोय, तर सरासरी निर्देशांक किती होता, 57 आहे. हे विधान काय होतं, बरोबर होतं. बाकी बघा, महाराष्ट्र नाही, तो आघाडीच्या गटात सामील नव्हता. त्यानंतर उत्तर प्रदेश काय होतं, या समावेश उत्तरमध्ये होतं का, नाही, हे पण विधान काय चुकीचं आहे. कारण बघा, महाराष्ट्राचं होतं ना, महाराष्ट्राचा येतो तो येतो आपल्या कशामध्ये, तर तो येतो परफॉर्मरमध्ये. कशामध्ये येतो, परफॉर्मरमध्ये येत असतो. ठीक आहे, आघाडीचा येतो कशात येतो, परफॉर्मरमध्ये येतो. ठीक आहे, चला ठीक आहे, फक्त ए बरोबर आहे. आता स्कीम बघा आपण थोडीशी. अरे बरं बघा, ॲड करतो थोडंसं पॉईंट.
आता आपल्याला येतं सपोज SDG इंडिया इंडेक्स 2023 आपल्याला माहित असला पाहिजे. इंडिया इंडेक्स 2023 हा काय सांगतो बघा. या इंडेक्समध्ये जो पहिला जो देश आहे आपला पहिलं जे राज्य आहे ते आहे केरळ. राज्य कोणते? केरळ आहे. दुसरं राज्य जे आहे ते आहे हिमाचल प्रदेश. केरळचा स्कोर जो आहे तो किती आहे? तो आहे 70. किती आहे? 70 आहे. HP किती आहे? तो आहे 69. त्यानंतर तिसरं राज्य जे आहे 3 नंबरला कोण कोण आहे त्याच्यामध्ये? आंध्र, तामिळनाडू आणि तेलंगणा हे 3 राज्य काय सामूहिकरित्या काय 3 नंबरला आहे. त्यांचा स्कोर किती आहे? तो आहे 67. किती आहे? 67 आहे. त्यानंतर चौथं जे स्टेट आहे ते आहे आपलं, ठीक आहे, ते आहे गुजरात आणि महाराष्ट्र. ठीक आहे, गुजरात आणि महाराष्ट्र किती नंबरला आहे? 6व्या नंबरचा स्कोर किती आहे? तो आहे ऑलमोस्ट 64 आहे. किती आहे? 64 स्कोर आहे. ठीक आहे, आपल्याला विचारलं की बॉटमला कोण स्टेट होतं? तर बॉटमला होतं बिहार. कोणतं होतं? बिहार काय सर्वात बॉटमला आहे. त्याचा स्कोर आहे फक्त 50 आहे. ठीक आहे, आता बघा या स्कोरनुसार काय होतं त्याचे 4 डिव्हिजन केलेत. पहिला आहे तो म्हणजे ॲस्पायरंट. ठीक आहे, ॲस्पायरंट त्याचा स्कोर असतो 0 ते 49. किती असतो? 0 ते 49 असतो. त्यानंतर दुसरं असतं ते असतं परफॉर्मर. त्याचा स्कोर असतो 50 ते 64. ठीक आहे, त्यानंतर असतं फ्रंट रनर. फ्रंट रनर तो असतो 65 ते 99. आणि नंतर असतं शेवटचं ते असतं अचिव्हर्स. ते असतात 100 स्कोर. किती असतो? 100 स्कोर असतो. म्हणजे भारतामध्ये एकही अचिव्हर स्टेट नाही आहे. ठीक आहे, फ्रंट रनर कोण कोण आहे? केरळ आहे, HP आहे, त्यात अजून कोण आहे? आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडू हे काय सर्व फ्रंट रनर असतात. परफॉर्ममध्ये कोण होतं? आपलं महाराष्ट्र काय तर परफॉर्मरमध्ये आहे. महाराष्ट्र कशामध्ये येतं? परफॉर्मर येतं. आता मला सांगा बिहार किती रे? बिहार पण काही परफॉर्मर आहे. म्हणजे ॲस्परंट एकही स्टेट नाही आहे आणि अचिव्हर पण नाही आहे. कोण आहे? परफॉर्मर आणि फ्रंट रनर स्टेट आहेत. क्लिअर सर्वांना? आणि बघा महाराष्ट्राचा भारताचा स्कोर जो आहे इंडियाचा तो आहे ॲव्हरेज स्कोर आहे 60. किती आहे? 60 स्कोर आहे. म्हणजे याचा अर्थ इंडिया काय? आता इंडिया पण काय असणार स्वतः काय असणार आहे? एक परफॉर्मर असणार आहे. काय असणार आहे? परफॉर्मर म्हणून कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, SDG इंडेक्स कोण काढतं बरं? हा इंडेक्स काढतो कोण? नीती आयोग. NITI नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया काय करतो? हा आयोग काय करतो? हे इंडेक्स काढतो. कधीपासून? तर 2018 पासून काय करतो? हा इंडेक्स काढला जातो. ठीक आहे, SDG इंडिया इंडेक्स. ठीक आहे, चला पुढे बघू. नेक्स्ट आता गॅट जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ संबंधात पुढील विधाने विचारात घ्या. गॅट. ठीक आहे, गॅटची स्थापना 1948 साली झाली. सुरुवातीच्या काळात गॅटचे 23 सदस्य होते. WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? काय विचारले? बरोबर काय विचारलं बघा. बरोबर विधाने कोणते? ठीक आहे, चला स्टार्ट करू आपण. बघा गॅटची स्थापना कधी झाली होती रे? 1948 झाली का? यस बरोबर आहे. हे विधान कसं बरोबर असणार आहे? गॅट स्थापना कधी झाली? 1948 झाली होती. सुरुवातीच्या काळामध्ये गॅटचे किती सदस्य होते? 23 सदस्य होते. हे पण विधान काय बरोबरच आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा. पुढे जे आहे ते म्हणजे काय? WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे. यस आहे, हे पण बरोबर आहे. WTO स्थापना कधी झाली? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना कधीची आहे? 1995 ची स्थापना कधी आहे? 1995 ची स्थापना आहे. बरोबर ना? पण WTOचा आणि UN चा काही संबंध येत नाही, कारण UN ची ती संस्था नाही आहे. लक्षात ठेवा, WTO UN ची संस्था नाही. स्थापना कधी? WTO ची 1995 ची स्थापना आहे. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट एक प्रशासन करते. लक्षात घ्या, आता इथे ना तुम्हाला शब्द ओळखता आले पाहिजे. कीवर्ड्स काय याच्यामध्ये? पहिला आहे द्विपक्षीय, दुसरा आहे बहुपक्षीय. आता लक्षात घ्या, द्विपक्षीय म्हणजे काय? फक्त 2 कंट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल समजा इंडियाने ऑस्ट्रेलिया आहे किंवा इंडियाने अमेरिका आहे, या 2 देशामध्ये जो करार होईल तो असणार द्विपक्षीय. आणि बहुपक्षीय म्हणजे काय? ज्यामध्ये खूप सारे स्टेट असतात. फॉर एक्झाम्पल अमेरिका पण आहे, ऑस्ट्रेलिया पण आहे, न्यूझीलंड आहे, इंडिया आहे,
जपान आहे, हे काय झाले बहुपक्षीय करार. तर लक्षात घ्या गॅट कधीही द्विपक्षीय करार करत नाही, कारण गॅटमध्ये काय असतं सर्व कसे असतात बहुपक्षीय करार असतात. याचा अर्थ हा जो पॉईंट हा का होतो चुकीचा ठरतो, कारण की गॅटमध्ये काय असतं सर्व बहुपक्षीय करार होते. काय होते सर्व बहुपक्षीय करारच असतात, त्यामध्ये द्विपक्षीय करार होत नाही. कारण द्विपक्षीय करारामध्ये काय असतं स्वतः ते देश काय करतात स्वतः इंटरफेस करतात. फॉर एक्झाम्पल समजा मला आणि ऑस्ट्रेलियाचा म्हणजे इंडियाला आणि ऑस्ट्रेलिया करार करायचा, कारण दोन जे प्रमुख आहेत ते काय करतील त्या दोघांमध्ये काय आपसात करार होणार आहे, त्यामध्ये गॅटचा काही संबंध राहत नाही, त्यामध्ये काय फक्त बहुपक्षीय करार असतात. ओके क्लिअर आहे. सो यामध्ये विधान काय होतं चूक ठरतं. ABC तीन विधान काय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 का असणार बरोबर असणार. म्हणजे तुम्हाला बघा हा कीवर्ड होता बहुपक्षीय आणि द्विपक्षीय, कीवर्ड लक्षात आले पाहिजे. ठीक आहे का. आता गॅट थोडी माहिती बघू आपण. बघा गॅट वॉज ऑफिशियली अडॉप्टेड इन 1948 मध्ये काय होतो अडॉप्ट झाला होता. आणि स्टेट किती होते टोटल राज्य किती होते 23 राज्यांनी केलं होतं. फाउंडिंग मेंबर होते इन्क्लुडिंग इंडिया. इंडिया पण काय त्याच्यामध्ये सदस्य होता, संस्थापक सदस्य आहे. इंडिया सुद्धा काय त्याचा संस्थापक सदस्य आहे. ओव्हर टाइम गॅट इव्हॉल्व थ्रू अ सिरीज ऑफ नेगोशिएशन नोन ॲज अ ट्रेड राऊंड्स. त्याला काय आपण राऊंड आपण ना राऊंड्स असं म्हणतो. ॲड्रेसिंग द व्हेरियस इश्यू अँड एक्सप्लोरिंग इट्स स्कोप. आता बघा तर गॅटचे ट्रेड राऊंड जे होते ना ते पण महत्त्वाचे आपल्या पाठ्यावर कधी कधी काम येऊ शकतात. The GATT rounds were series of negotiations that focus on the specific issues and lead to the agreement among the members. The 8 GATT rounds are where. पहिला आहे तो आहे हवाना राऊंड. पहिला होता हवाना राऊंड, दुसरा होता NSC राऊंड, तिसरा होता टॉर्की राऊंड, चौथा होता जिनिव्हा फोर्थ राऊंड, पाचवा होता डिलॉन राऊंड, सहावा होता कॅनेडी राऊंड, सातवा होता टोक्यो राऊंड आणि आठवा होता उरुग्वे राऊंड. ठीक आहे. आता हे जे राऊंड्स आहे यामधला सर्वात मोठा राऊंड कोणता आहे तो आहे उरुग्वे राऊंड. हा का होता सर्वात जास्त काळ चाललेला राऊंड होता. का होता सर्वात जास्त काळ सुरू असलेला राऊंड होता. ठीक आहे. बरोबर. आता गॅटमध्ये काय महत्त्वाचे करार सांगतो बघा. गॅटचे जे करार होते किंवा WTO चे करार होते ते कोणते होते बघा. गॅट किंवा WTO चे करार बघा. पहिला होता गॅट्स म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस हा करार होता. ठीक आहे. दुसरा होता ट्रिप्स कायदा, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स कायदा, म्हणजे आपण त्याला म्हणतो बौद्धिक संपदा संबंधी कायदा होता. ठीक आहे. त्यानंतर कोणता होता त्यानंतर होता WTO स्वतः कायदा होता तो पण काय WTO जे फॉर्मेशन झाली तो पण काय एक महत्त्वाचा कायदा आहे. त्यानंतर आहे फायटोसॅनिटरी रूल्स, हे पण काय महत्त्वाचे कायदे आहेत. गॅट्स, ट्रिप्स, फायटोसॅनिटरी, WTO फॉर्मेशन हे कायदे काय महत्त्वाचे कायदे आहेत. त्यामध्ये बघा ते गॅट्सचे मग ते सर्व्हिसमध्ये मोड 1, मोड 2, मोड 3, मोड 4. ठीक आहे. हे पण आपलं बघणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ काय होतो की आपल्याला गॅट्स संबंधी महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात. आणि आपण सर्व WTO स्थापना कधीची रे WTO स्थापना कधी झाली 1 जानेवारी 1995 मध्ये काय त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. 1 जानेवारी 1995 स्थापना आहे WTO ची. चला पुढे बघू. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत 9 ते 14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक मजदूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन पण दिले जाते. बघा हा क्वेश्चन कशावरती आहे तो क्वेश्चन आहे नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट NCLP. नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट कधीचा होता 2015चा. ठीक आहे. हे काय असणार बरोबर असणार आहे. त्या अंतर्गत वय 9 वर्षे व 14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक व मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं असतं. हे बरोबर हे पण आहे. त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना काय होतं पाठ्यवेतन, त्याला म्हणतो आपण स्कॉलरशिप दिली जाते. हे विधान पण काय बरोबर आहे. पण आता लक्षात घ्या की ज्यावेळेस हा क्वेश्चन आला होता त्यावेळेस हा 2015चा जो आहे रूल्स किंवा प्रोजेक्ट सेम हा कायदा पण होता. कधी होता 1986 मध्ये काय होता लागू झालेला होता. ठीक आहे. त्यामुळे ते कन्फ्युज झालं होतं बरोबर ना. कारण इथं बघा इथं AB फक्त B पण ऑप्शन होतं. ठीक आहे. त्यामुळे इथं कन्फ्युज झालं होतं. पण गव्हर्नमेंट काय म्हटलं की 2015 मध्ये पण तो होता आणि 1986चा पण कायदा आहे. ठीक आहे. तर आता बघू आपण NCLP असतो काय. ठीक आहे. बघा नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट
scheme, the government had initiated the national child development project scheme in 90, सॉरी हे कधी होतं ते 86 नाही, ॲक्च्युली 88चा, ठीक आहे. हां बरोबर, 1988चा, 86चा नाही, रॉंग झालं सांगताना. 1988 to rehabilitate working children in 12 child labor endemic district of the country, hence statement is not correct. बरोबर आहे. पुढे बघा, the objective of the scheme is this major project center project scheme is for the rehabilitation of child labor. बघा ही सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, रिहॅबिलिटेशन ऑफ चाइल्ड लेबर हा काय सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. द स्कीम सिक्स टू अडॉप्ट द सिक्वेन्शियल अप्रोच विथ द फोकस ऑन रिहॅबिलिटेशन ऑफ चिल्ड्रन वर्किंग इन द हजार्डस ऑक्युपेशन. ठीक आहे. पुढे होतं अजून संशोधनामध्ये यामध्ये काय होतं, स्टायपंड किती दिला जातं, जवळपास 150 रुपये चिल्ड्रनला काय होतं एका महिन्याला दिला जातं. ठीक आहे. पुढे आहे द टार्गेट ऑफ प्रोजेक्ट रिक्वायर्ड टू कंडक्ट सर्वे टू आयडेंटिफाय चिल्ड्रन वर्किंग इन द hazardous occupations and processes. Under this scheme, the children in the age group of 9 to 14 years are withdrawn from the work and put into the NCLP Special Training Center, where they are provided with the bridge education, vocational training and midday meal, stipend, healthcare, etc. Hence, statement B is also correct. याचा अर्थ काय होतं बघा, ही स्कीम कधी 1998 बघा, सांगतो बघा. चाइल्डमध्ये काही महत्त्वाचे काही प्रकल्प किंवा स्कीम्स कोणते सांगतो बघा. पहिला असतो चाइल्ड लेबर ॲक्ट. चाइल्ड लेबर ॲक्ट तो होता 1986चा. त्यानंतर चाइल्ड लेबर पॉलिसी ती होते 1987ची. ठीक आहे. त्यानंतर होता चाइल्ड म्हणजे चाइल्ड लेबर प्रोजेक्ट, नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट. तो कधी होता, तो होता 1988चा. किती होता, 1988चा होता. बरोबर. आपण जे पाहिलं तिथे मेन गोष्ट काय होतं, रिहॅबिलिटेशन ऑफ चाइल्ड लेबर. हे सर्वात मोठं काम होतं, रिहॅबिलिटेशन ऑफ चाइल्ड लेबर म्हणजे काय, बाल कामगाराचं पुनर्वसन करणे हे काय होतं, सर्वात महत्त्वाचं कार्य होतं. ठीक आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा. अजून काय त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या लावा. आर्थिक सुधारणा उद्दिष्टे. पहिला आहे विमुद्रीकरण, त्याला म्हणतो आपण डिमॉनिटायझेशन, त्याला म्हणतो आपण डिमॉनिटायझेशन म्हणतो. दुसरा आहे नवा बेनामी कायदा. ठीक आहे, नवा बेनामी कायदा. तिसरा आहे दिवाळखोरी म्हणजे बँकरप्सी लॉ. तिसरं होता आधार कायदा. आता ऑप्शन दिले उद्दिष्टे, काळ्या पैसे नियंत्रण, खोटे चलन निष्कासित करणे, अनुदानाचे तर्काधिष्ठीकरण आणि व्यवसाय सरळतेस प्रवर्तित करणे. आता मला सांगा, विमुद्रीकरणचं मेन काम काय असतं रे, की जो काही काळा पैसा आहे तो काळा पैसा करणं, तो बाहेर काढणं हे काय असतं, महत्त्वाचं कार्य असतं. किंवा तो काळा पैसा जो आहे तो काय करायचा आपण त्याला नष्ट करायचं, की त्याचं जे प्रोडक्शन झालं आहे ते काय करायचं, त्याला काही कामाचं ठेवायचं नाही. ठीक आहे, ते असतं काम. डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, खोटे चलन निष्कासित करणे हे झालं पहिलं. अचं 2 दिसतंय, बघा दिसतं आणि इथं ऑप्शन दिसतंय. पुढे आहे नवा बेनामी कायदा. म्हणजे काय, तर यामध्ये काय असतं, काळ्या पैशाचे निमंत्रण करणे हे काय असतं, मोठं काम असतं. आपल्या माहिती की काळ्या पैसे नियंत्रण कोण समिती ती होती वांचू समिती. काळा पैशाची नियंत्रण समिती ती वांचू समिती कधी 1970ची. ठीक आहे. पुढे बघा, बीचं एक. पुढे नेक्स्ट दिवाळखोरी कायदा. ठीक आहे, याचं काय होतं, व्यवसाय सरळतेस प्रवर्तित करणे म्हणजे सीचं काय असणार आहे, 4 असणार आहे. सीचं 4 दिसतं इथं. आणि डीचं काय असणार आहे, अनुदानाचे तर्कनिष्ठ म्हणजे सबसिडीचे आपण देतो ना, तसं आधार कायदा काय होता, महत्त्वाचा होता. ठीक आहे. आता बघा, आता वीमध्ये कधी झालं आपल्यापर्यंत, आतापर्यंत 3 वेळ झालं. पहिलं काय झालं होतं, फर्स्ट झालं होतं कधी 1946ला. दुसरं होतं कधी 1978ला. कोण अध्यक्ष, मोरारजी देसाई काय होते, त्याचे अध्यक्ष होते, म्हणजे PM होते त्यावेळेस. आणि FM कोण होते, फायनान्स मिनिस्टर कोण होते, हिराभाई पटेल. ती झालं कधी, हां हे तिसरं महत्त्वाची तारीख ती आहे कधी, 8 नोव्हेंबर 2016. काय झालं होतं, 8 नोव्हेंबर 2016ला. PM कोण होते, मोदी साहेब. आणि FM कोण होते, फायनान्स मिनिस्टर कोण होते, ते होते आपले अरुण जेटली होते. ठीक आहे. 500 आणि 1000 नोट काय आल्या त्या, बंद झाल्या होत्या.
ओके, सो बघा आन्सर तर आपलं काय ऑप्शन नंबर 2 याचं काय असं करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा दिवाळखोरी कायदा कधी होता रे, तो 2016चा. किती होता? 2016चा होता. आधार कायदा कधी होता? 2016. आधार कायदा मी व्हॅलिड केलं. आणि नवा बेनामी कायदा कधीचा? सेम 2016चाच आहे. ठीक आहे. आणि अजून सांगतो बघा या कायद्यामध्ये नवा बेनामी कायदा कधीचा आहे? तो आहे 1988चा. सॉरी कधीचा आहे तो? 1988चा आहे. ठीक आहे, 16चा नाही. ओके. आणि दिवाळखोरी कधी काय? 2016. आधार कायदा 2016चा आहे. सो आन्सर तर आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. खाली विधान विचारत घ्या. मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, राहणीमान. बरं आपली ट्रिक बघा. ट्रिक काय? आशिरा. HDI ट्रिक काय? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक असतो. यस, हे बरोबर विधान आहे. राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन. बघा ते इंग्लिश नाव बघा. हे शब्द काय मी त्याला शब्दाने वापरलाय तो आहे GDP पर कॅपिटा हा शब्द वापरलाय. GDP पर कॅपिटा शब्द वापरलाय. आता बघा विचार त्यांनी की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिले विधान काय असं 100% बरोबर आहे, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. दुसरे विधान बघा, राहणीमानाचे मोजमाप म्हणजे काय? दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? GDP पर कॅपिटा. वाक्य बरोबर आहे का रे? नाही, हे चुकीचं आहे. इथं असतं माहिती शब्द पाहता काय असतं पाहिजे? GNP ग्रॉस नॅशनल म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न पर कॅपिटा असा शब्द पाहिजे होता. GDP शब्द चुकीचा होता म्हणून विधान बी काय होतं? चूक ठरतं. याचा अर्थ फक्त एक असणार आहे, बरोबर असणार आहे. विधान बी काय चुकीचं आहे. क्लिअर आहे? सो आन्सर येतं आपला ऑप्शन बरोबर इज द करेक्ट आन्सर. आता बघा HDI बघू थोडंसं. HDI त्याला म्हणतो आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. कधी पण काढतो आपण ते 1990 पासून. प्रमुख कोण होते? अमर्त्य सेन. दुसरे कोण होते? महबूब उल हक. ठीक आहे, महबूब उल हक होते. पुढे बघा नेक्स्ट. यामध्ये 3 काय? 3 आयाम आहेत. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आरोग्य जे असतं त्यामध्ये काय असतं? त्यामध्ये पहिलं तर ते म्हणजे काय? लॉंग अँड हेल्दी लाईफ म्हणजे जन्मावेळी असणारं आयुर्मान. जन्मावेळी असणारं आयुर्मान काढतो आपण. ते किती जवळपास आहे? सरासरी 70 झालेलं आहे. 69.9 आहे. शिक्षणमध्ये आता परत 2 इंडिकेटर. पहिलं असं ते म्हणजे काय? अपेक्षित शालेय वर्ष. अपेक्षित शालेय वर्ष. आणि दुसरं जे असतं ते असतं ते कोणतं असतं? ते असतं सरासरी शालेय वर्ष. किती असतं? सरासरी शालेय वर्ष असतं. आणि बघा राहणीमान जास्त कसं असतं? ते असतं GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट पर कॅपिटल सगळं आता काढलं जातं. ठीक आहे. मग आता मला महत्त्वाची गोष्ट काय? का पेपरच्या हिशोबाने काय करायचं आपल्याला? 2023 इंडेक्स आला आहे HDI इंडेक्स, तो आपल्याला पाठ असणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय? आपली जी रँक जी आहे ती पाठ असू द्या. कारण की रँक सरळ विचारतात की HDI नुसार 2023च्या आपली रँक किती आहे? ती आहे 134. किती आहे? 134. कितीपैकी? 191 पैकी. जवळपास 191 पैकी किती आपली 134 रँक आहे. मग पहिला जो विचारतो तो कोणता असतो? पहिला कोण असणार आहे? तो असणार आहे स्वित्झर्लंड. दुसरा आहे नॉर्वे. तिसरा आहे आइसलँड. आइसलँड ॲक्च्युली ते काय झालं? ॲक्च्युली आयर्लंड असं ना. एक मिनिट कट करतो. नॉर्वे, आयर्लंड ते ॲक्च्युली आइसलँडने आयर्लंड. त्यानंतर येतं हाँगकाँग ऑब्लिक चायना. आणि नंतर येतं ऑस्ट्रेलिया. हे टॉप 5 कंट्री आहेत. 1, 2, 3, 4, 5. शेवटी कुठं असणार आहे?
शेवटी असणार आहे अफगाणिस्तान, काय सर्वात शेवटी आहे, शेवटी कोण आहे, अफगाणिस्तान आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपली रँक किती, 134वी रँक आहे. आणि काय महत्त्वाचे आयाम कोणते, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, 1, 2 आणि 3. ठीक आहे, चला पुढे बघू. प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू केली होती? पहिला वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, विम्याचे कवच आणि पीक विमा. ठीक आहे, प्रधानमंत्री जनधन योजना कधीची होती रे? 28 ऑगस्ट 2014. मोजं काम होतं. वित्तीय समावेशन आहे का? यस, बरोबर आहे. वित्तीय समावेशन होतं, मोजं काम होतं. दुसरं काय होतं? ते होतं वित्तीय साक्षरता, हो ते पण मोजं काम आहे. त्यानंतर विम्याचे कवच होतं का? हो होतं. पीक विम्याचे संबंध आहे का रे? नाही. त्याला काय होती? ती होती आपली प्रधानमंत्री ठीक आहे, ही कधी 2016ची योजना होती, पीक विमा योजना. ठीक आहे, त्यामुळे ABC असणं बरोबर आहे. ठीक आहे, ABC बरोबर आहे, डी चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 याचा असणार आहे आन्सर असणार. आता वित्तीय समस्या म्हणजे काय? तर लोकांना बँक खाते उघडून देणे, लोकांना बँक खाते ओपन करणे, जेणेकरून ते काय होतील, ते काय होतील, आर्थिक किंवा वित्तीय समावेशनाच्या प्रवाहामध्ये येतील. ते काय होतील, वित्तीय समावेशनाच्या प्रवाहामध्ये येतील, समावेशन होईल. पुढे आहे वित्तीय साक्षरता म्हणजे काय? लोकांना आर्थिक किंवा वित्तीय साक्षरता काय होणे, वाढ होणे. म्हणजे फॉर बँकिंग व्यवस्था ती कशी चालते, किंवा बँकेमध्ये कसं खातं खोलायचं, ठीक आहे, कसे पैसे पाठवायचे किंवा पैसे मागायचे, हे सर्व गोष्टी त्याला म्हणतो आपण वित्तीय साक्षरता असं म्हणतो. ठीक आहे, किंवा स्वतःचं बँक खातं स्वतः चालवणे, हे पण काय एक प्रकारची वित्तीय साक्षरता आली. ठीक आहे, पुढे बघा विम्याचे कवच पुरवठा. यस, त्या काळात काय होतं की जवळपास इनिशियली बघा 15 ऑगस्ट 2014 ते किती 20 जानेवारी 2015 यापर्यंत काय होतं, विम्याचे संरक्षण होते. काय होतं, विम्याचे पण संरक्षण होते. ठीक आहे, म्हणून सी पण काय होतं, बरोबर होतं. आपण थोडं त्याची एक्स्ट्रा माहिती बघा. बघा स्टार्ट झाली कधी, 28 ऑगस्ट 2014 ॲक्च्युली 14. टप्पे किती, 2 टप्पे होते. पहिला होता 28 ऑगस्ट 2014 ते किती होता, 15 ऑगस्ट 2015 मध्ये. आणि यामध्ये काय होतं, विम्याचे कवच पण होतं. काय होतं, विम्याचे कवच पण होते. पुढं दुसरा होता 15 ऑगस्ट 2015 ते 15 ऑगस्ट 2018 मध्ये. या योजनेत शहरी व ग्रामीण दोन्ही भागात समावेश होता आणि प्रत्येक खातेदाराला स्वदेशी डेबिट कार्ड म्हणजे रुपे कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत लाभार्थी तिचे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा बिझनेस करस्पॉन्डंट आउटलेटमध्ये 0 रुपयात उघडू शकतो. USSD सुविधा उपलब्ध करून मोबाईल बँकिंगसह कोर बँकिंग सिस्टीम वर प्रदान करणे सुनिश्चित करते. कॉल सेंटर टोल फ्री नंबरची सुविधा देशभरात उपलब्ध होते. प्रधानमंत्री जनधन योजना प्रत्येक लाभार्थ्याला मूलभूत बँकिंग खात्यासह डेबिट कार्डसह इनबिल्ट अपघात विमा प्रदान करते. आधार लिंक केलेल्या खात्यासाठी 5,000 रुपये का असतं ओव्हरड्राफ्ट. आता किती झाला तो 10,000 रुपये झाला. किती झालाय 10,000 रुपये झालेला आहे. पुढे अपघात विमा संरक्षण हे या योजनेद्वारे प्रदान केलेल्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे. 15 ऑगस्ट 2014 ते 26 जानेवारी 2015 दरम्यान उघडलेल्या खात्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 30,000 रुपयाचा काय होता, जीवन विमा होता. किती रुपयाचा होता, 30,000 रुपयाचा काय होता, जीवन विमा प्रोव्हाइड केलेला होता. तसेच 6 महिने सक्रिय राहिल्यानंतर लाभार्थी 5,000 रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्ट घेऊ शकत होता. तो किती झाला, आता तो झाला जवळपास 10,000 रुपये. किती झालाय 10,000 रुपये झालेला आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, बरोबर आहे. सो याचा आन्सर काय येतं, वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, पीक आपले विम्याचे कवच कधीपर्यंत 26 जानेवारी 2015 पर्यंत ज्यांनी खाते उघडलं असण्यासाठी काय होतं, विम्याचे संरक्षण किती 30,000 रुपयाचं. किती होतं 30,000 रुपयांचं होतं. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. सो ABC फक्त काय बरोबर आहे. पुढे बघा खाली विधान विचारत घ्या. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे. वाक्य काच नाही, बरोबर आहे, एक्झॅक्टली. नियोजन स्थापन कधी झाली, 1950 मध्ये नियोजन स्थापन झाला, बरोबर ना. आणि नीती आयोग स्थापन झाला 1 जानेवारी 2015 पासून. काय होता, नीती आयोग स्थापन झाला. बघा NITI
आपला लॉंग फॉर्म विचारला कधी आतापर्यंत, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याला म्हणतो आपण नीती आयोग असं म्हणतो. स्थापना कधीची आहे? 1 जानेवारी 2015 पासून. प्रमाणक स्थापक म्हणजे नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे काय होते? मार्गदर्शक तत्व होते. ठीक आहे. बी विधान दिलंय 45चं. ठीक आहे. याचा अर्थ काय? हे पण विधान काय बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही विधाने काय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघा. नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. यावरती आतापर्यंत दोन वेळेस क्वेश्चन येऊन गेले. पुढं, ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची काय स्थापना करण्यात आली होती. ही काय एक थिंक टँक आहे. काय एक थिंक टँक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे काय होते? अध्यक्ष आहे. ठीक आहे. हे काय अध्यक्ष कोण असतात? पीएम असतात. प्राईम मिनिस्टर काय असतात? त्याचे अध्यक्ष असतात. बरोबर आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला नियोजन आयोग नाही, प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोग. ठीक आहे. हा कसा स्थापन झाला? 1950ला. तो काय केला होता? बरखास्त केला आणि त्या जागेला नीती आयोगाला स्थापन केला. डॉक्टर राजीव कुमार काय होते? हे जे काय सध्या उपाध्यक्ष, हे काय उपाध्यक्ष आहेत. कोण? डॉक्टर राजीव कुमार. सदस्याध्यक्ष कोण आहे? पंतप्रधान काय अध्यक्ष आहेत. सीईओ कोण आहेत? सुब्रमण्यम आहेत. सीईओ कोण आहेत? सुब्रमण्यम आहेत. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. उपाध्यक्ष कोण होते? सुमन बेरी होते. आता ॲक्च्युली जुने झाले. ठीक आहे. त्यानंतर पदसिद्ध सदस्य कोण आहेत? राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन, नरेंद्र सिंग तोमर आणि विशाल सदस्य होते नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत, इंद्रजीत सिंग, पियुष गोयल आणि पूर्ण सदस्य कोण होते? विवेक देबरॉय अर्थज्ञ, विजय कुमार सारस्वत, रमेशचंद आणि अरविंद वीरमणी हे काय होते? पूर्णवेळ सदस्य होते. टोटल हा आहे नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015ची स्थापना. क्लिअर सर्वांना? ओके. चला पुढे बघू. 46 आंतरराष्ट्रीय सौर युती ISA बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? काय विचारले? चूक विधाने कोणती? बघा, पहिलं, ही युती 121 सौर संसाधन समृद्ध देशाची आहे. त्याला काय आपण सूर्यपुत्र शब्द काय दिला आहे? सूर्यपुत्र अशी शब्द वापरतात. ठीक आहे. म्हणजे जिथे काय होतं? जिथे काय असतं की कंटिन्यू सूर्यप्रकाश असतो. ठीक आहे. त्याला काय सूर्यपुत्र अशी संकल्पना मांडली होती आपल्या मोदी साहेबांनी. पुढे बघा. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये. आता बघा इथं पॉईंट आहे, शब्द वाचा. कर्कवृत्त म्हणजे काय रे? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि इथं काय विषुववृत्त आहे? इथं काय असलं पाहिजे? इथं काय दिलंय? इक्वेटर दिलंय. शब्द बरोबर आहे का? नाही, इथं रॉंग शब्द दिलाय. इथं काय पाहिजे होतं? ही शब्द पाहिजे होता ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ट्रॉपिक, एक मिनिट बघा. आज जर आपण व्यवस्थित पाहिलं ना, मॅप करतो वाटलं. हे आहे पृथ्वी. ठीक आहे. हे आहे आपलं विषुववृत्त, हे आपलं कर्कवृत्त आणि हे आहे आपलं मकरवृत्त. ठीक आहे. हे असतं कर्कवृत्त, हे असतं मकरवृत्त. ठीक आहे. आणि हे असतं आपलं विषुववृत्त. ओके. आता बघा की या दोन ट्रॉपिक कॅन्सर आणि टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यामध्ये जे काही देश आहेत, ठीक आहे, जे काही देश आहेत त्यांना म्हणतात सूर्यकुल किंवा त्यांना म्हणतात तिथं काय आले इंटरनॅशनल सोलर अलायन्स काय स्थापन झालेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही फक्त एवढे देश असणार आहे, बाकीचे पण देश काय गोष्ट त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल नॉर्वे वगैरे देश काय आले आपल्याकडे भाग घेऊ शकत आहे. ठीक आहे. तर हे जे बाकी दिसतं इथं, हे बघा कर्कवृत्त बरोबर आहे. इथं काय म्हणतं? इथं विषुववृत्त पाहिजे होतं का? नाही. इथं काय म्हणतं? इथं पाहिजे होतं मकरवृत्त. काय पाहिजे होतं? मकरवृत्त पाहिजे होतं. बरोबर आहे. त्या विधान ब काय होतं? चूक ठरतं. पुढे बघा. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? त्यांचं नाव होतं फ्रँकॉइस होलांदे. बरोबर. त्यांचं काय होतं? फ्रँकॉइस हे गेलं होतं. यांनी हे संयुक्तपणे चालू केलं होतं. कधी? तर पॅरिस समिटच्या वेळेस. पॅरिस
जी समिती होती पॅरिस कॉप पॅरिस जी होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टी पॅरिस समिती 2015ची, यामध्ये केली त्यांनी ही जी अलायन्स काय केली, स्थापन केली होती. युती 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथे सुरू झाली. यस, हे विधान पण काय बरोबर आहे. याचा अर्थ विधान नंबर 2 का असणार आहे, चुकीचा आहे. चुकीचं विधान कोणतं आहे, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. आता बघा थोडं माहिती बघा. आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजे ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स च्या शुभारंभाची घोषणा भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को ओलांद यांनी 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली होती. कधी केली होती, 30 नोव्हेंबर 2015 रोजी फ्रान्सच्या पॅरिस झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेमध्ये म्हणजे COP21 मध्ये कुठं पॅरिस इथे केली होती. म्हणून पर्याय 3 आणि 4 बरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजे ही त्याची विशेष गरजा ऊर्जा गरजाची पूर्तता करण्यासाठी सौर संसाधन समृद्ध देशाच्या म्हणजे सोलार एनर्जी जास्त प्रमाणात असते, त्याला आपण सौर संसाधन समृद्ध देश असे देश जे संपूर्णपणे किंवा अंशतः कर्कवृत्ताच्या आणि मकर वृत्तामध्ये आहेत युती म्हणून बनवली. म्हणून पर्याय 2 का होतो, चुकीच ठरतो. ISA हा सौर संसाधन समृद्ध देशामध्ये सहकार्यासाठी मंच देईल, ज्याद्वारे सरकार, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संस्था, कॉर्पोरेट्स, उद्योग आणि इतर भागधारकासह सामाजिक समुदाय सौर ऊर्जेचा वापर गुणवत्ता वाढवण्याच्या सामान्य उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी मदत करू शकेल. संभाव्य ISA सदस्यांची संख्या ऊर्जा सुरक्षित, सोयीस्कर, स्वस्त, न्यायी आणि शाश्वत मार्गाने आवश्यक आहे. यामध्ये किती जवळपास 121 देश आहेत. किती आहेत, 121 देश आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे. सो आन्सर घेता आपलं फक्त ऑप्शन नंबर बी का असणार आहे, चुकीचं असणार आहे. ठीक आहे, हे काय चुकीचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघू. पुढे विधान विचार घ्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अभियान 2007-8 मध्ये सुरू झालं होतं. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन किती झालं होतं, 2007-8 मध्ये बरोबर आहे का. यस, एक्झॅक्टली 2007 मध्ये काय होतं, सुरू झालं होतं. तांदूळ, गहू, डाळी म्हणजे थोडक्यात त्याला म्हणतो आपण भरड धान्य. तर आपण भरड धान्य, डाळी म्हणजे आणि कडधान्य, ऍक्च्युली भरधान्य नाही, डाळी म्हणजे काय कडधान्य. ठीक आहे, आणि दुसरं काय होतं भरधान्य पण आहे त्याच्यामध्ये नंतर ऍड करतो. तांदूळ, गहू, डाळी यांचे उत्पादन वाढेल याचा काय हेतू होता. येस, बरोबर. हे पण विधान काय बरोबर, दोन्ही विधान काय बरोबर आहे. याचा अर्थ ए आणि बी दोन्ही पण काय बरोबर आहेत. ठीक आहे, बघा. द नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन एम्स टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ राईस म्हणजे तांदूळ, व्हीट गहू अँड पल्सेस while also providing the soil fertility and productivity and increasing the income. The National Food Security Mission was launched in October 2007 and continued through the 12th 5-year plan 2012-2017. The target for the 12th 5-year plan was 25 million tons of food grains, including 10 million tons of rice, 8 million tons of wheat, 4 million tons of pulses and 3 million tons of कोर्स सीड. म्हणजे बघा 10 तांदूळ, 8 गहू, 4 कडधान्य आणि नंतर काय 3 मिलियन टन काय सिरियल्स म्हणजे काय भरड धान्य. बघा 10, 8, 4, 3 किती झाले टोटल 25 टन. हे किती होतं, हे होतं 12व्या प्लॅनमध्ये. किती होतं 12व्या प्लॅनमध्ये होतं, बरोबर आहे. आणि 11मध्ये किती होतं, 11मध्ये होतं 20 टन. किती होतं 20 टन टार्गेट होतं. कसं बघा 10 टन गहू आपलं 10 टन तांदूळ, 8 टन गहू आणि 2 टन काय होतं 2 टन होतं आपले कडधान्य. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 11व्या प्लॅनमध्ये होतं 20 टन आणि 12व्या प्लॅनमध्ये किती 25 टन म्हणजे 10, 8, 4 आणि 3 नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. आता बघा यात सांगू शकतो आपण ते म्हणजे काय नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. कधीचा आहे 2013चा, बरोबर ना. आणि हा लागू झाला महाराष्ट्रामध्ये मार्च लागू झाला 2014 मध्ये. कधी लागू झाला 2014 मध्ये लागू झाला. त्याचं मेन काम काय होतं राईस 3 रुपये किलोने द्यायचा आणि गहू व्हीट 2 रुपये पर केजी द्यायचं. आणि नंतर काय होतं राईस व्हीट आणि
जे भडधान्य आहेत किती द्यायचे, ते द्यायचे 1 रुपये किलोने, 1 रुपीज पर kg. 5 किलो धान्य पर पर्सन, 5 kg पर पर्सन काय करायचं, धान्य त्या कुटुंबाला देणं. बरोबर. ग्रामीण भागातले 75% कुटुंब आणि शहरातील 50% कुटुंबाला करायचं आपल्याला हे अन्नधान्य काय प्रोव्हाइड करायचं होतं. कशानुसार, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत. ठीक आहे, बरोबर आहे. जवळपास काहीतरी ते 10 कोटीच्या आसपास काहीतरी कुटुंबे होते, बस ना. ठीक आहे. सो ग्रामीण भागामध्ये 75% कुटुंब आणि शहरामधले 50% कुटुंबाला करायचं आपल्याला जे BPL बिलो पॉवर्टी लाईन मधले त्यांना आपल्याला अन्नधान्य प्रोव्हाइड करायचं होतं. कशानुसार, तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. आणि लक्षात ठेवा 11 प्लॅन किती आहे, 20 टन आणि 12 नुसार किती होतं, 25 टन होतं. किती किती, 10 तांदूळ, 8 गहू, 4 कडधान्य, 3 भरडधान्य. भरडधान्य म्हणजे काय, ज्वारी बाजरी वगैरे. ठीक आहे, ते काय असतं, आपले भरडधान्य असतं. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. चला पुढे बघू. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची उद्दिष्ट काय होती. पहिलं होतं महिला व मुलांच्या आरोग्य सुधारणा, महिला सक्षमीकरण, अतिरिक्त रोजगार निर्मिती. ॲक्च्युअली बघा, जर त्यांच्या साईटवरती गेलं, ऑफिस साईटवरती, तर हे तिन्ही उदाहरणं आहेत. म्हणजे सपोज ज्या क्वेश्चन आन्सर आलं होतं, म्हणजे पेपर विचारला होता, त्यामध्ये सर्वांनी बरोबर ऑल ऑफ देव मांडली होती. कारण की कोणती स्कीम जास्तीचं उद्दिष्ट काय असतं, फार म्हणजे मोर दॅन आपण ब्रॉडर सेन्समध्ये असतं. आता बघा फॉर एक्झाम्पल, जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल त्याचं काय होईल, आरोग्य सुधारतं. यस, हे पण होतं. महिला सक्षम होतं का, हो होणार आहे. आता मला सांगायचं फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या स्त्रीला जर सरपणाचं काम नसेल, फॉर एक्झाम्पल सांगतो की समजा आता लक्षात घ्या की प्रधानमंत्री योजनेसाठी होती की गॅस प्रोव्हाइड करणे, गॅस सबसिडीमध्ये पुरवणे. हे काय होतं, महत्त्वाचं होतं. जर एखाद्या स्त्रीचं काय होतंय, जर या गॅसमुळे काय होतोय, वेळ वाचतोय, तो वेळ काय करते, आपल्या स्वतःसाठी वापरू शकते. म्हणजे स्वतः सक्षमीकरण करेल, अतिरिक्त रोजगार निर्मिती करू शकते. म्हणजे याचा अर्थ 3 पण उत्तर बरोबर होते. पण आयोगानं असं काय दिलं, फक्त ए उत्तर दिलंय. काय, तर महिलांच्या आरोग्यात काय करणे, सुधारणा करणे. कारण काय होतं की हे जे होतं काय, जे काही एअर पोल्युशन व्हायचं कशामुळे, या लाकडांच्या वापरण्यामुळे किंवा लाकूड यूज केल्याने ते पोल्युशन काय केलं पाहिजे, कमी झालं होतं. म्हणून त्यांनी ऑप्शन काय दिलं होतं, फक्त ए दिलंय. पण जर विचारलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर पुढे विचारलं, त्याचा आन्सर ऑल ऑफ द्या द्या. कारण की यामध्ये उद्दिष्ट त्याचे तिन्ही पण उद्दिष्ट येतात. ठीक आहे, सक्षमीकरण पण होतं आणि रोजगार निर्मिती पण होत असते. कारण तो जो वेळ लागतोय कशासाठी, सरपंच जमा करायसाठी, तो काय होतो, वेळ वाचतो. आणि त्यामुळे काय ते वेळ कशासाठी वापरतो, इतर गोष्टीसाठी वापरता येत असतो. ठीक आहे, फक्त त्याचा आन्सर दिलं, फक्त ए दिलंय. ठीक आहे, आयोगानुसार फक्त ए उत्तर आहे, हे दोन्ही उत्तर नाही. पण मला असं वाटतं की याचं तिन्ही उत्तर द्यायला पाहिजे होते. ठीक आहे, मुलांनी ते क्वेश्चन पाठवलं पण आयोगाने त्याचं उत्तर चेंज केलेलं नाही. सो आन्सर तर फक्त महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे काय होतं, महत्त्वाचं काम होतं. आता आपण बघू की प्रधानमंत्री योजना होती ती काय होती 2016 मध्ये. ठीक आहे, चला एक मिनिट ऍड करतो डाटा ऍड. ठीक आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, PM उज्ज्वला. बघा 2 शब्द वेगळे आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला फक्त वेगळी, ती आपण नंतर बघू. ही स्थापना झाली कधी, 1 मे 2016 खाली सुरू झाली. 1 मे 2016 खाली सुरू झाली. काय होतं तर BPL महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन प्रोव्हाइड करणे, LPG कनेक्शन देणे, हिचं काय होतं, उद्दिष्ट होतं. पुढे बघा त्या टार्गेट जे होतं पहिल्यांदा इनिशियली, बघा इनिशियली टार्गेट होतं 5 करोड गॅस सिलेंडर प्रोव्हाइड करणे, किंवा 5 करोड सब कनेक्शन प्रोव्हाइड करणे, LPG कनेक्शन देणे. नंतर काय ते वाढवण्यात झालं, की झालं ते झालं पुढं 8 करोड. ठीक आहे, केव्हापर्यंत होतं आपल्याला, ते द्यायचं होतं 2019 पर्यंत. कितीपर्यंत होतं, 2019 पर्यंत द्यायचं होतं. पण झालं असं की 2019 पर्यंत काय, 8 करोडचं जे टार्गेट आहे ते 19च्या आधीच पूर्ण झालं, 7-8 महिन्यापूर्वी काय आलं, पूर्ण झालं. त्यामुळे काय आलं, यात परत 1 करोड वाढलं आणि बनली उज्ज्वला 2.0. उज्ज्वला 2.0 ती चालू कधी, ती चालू झाली तर 10 ऑगस्ट 2021 पासून, 10 ऑगस्ट 2021 पर्यंत. आणि टार्गेट किती झालं, ते काय झालं, ते
9 करोड टार्गेट झालं. काय होतं 9 करोड टार्गेट झालेलं आहे. सध्या किती टार्गेट आपलं 9 करोड टार्गेट ते पण पूर्ण झालं. ठीक आहे. ओके. सो लक्षात ठेवा उज्ज्वला 2.0 मध्ये काय परत ज्या लोकांना आता सबसिडी भेटली नाही, जे बीपीएल नाहीत, जे एपीएल मध्ये होतं पण त्यांना काय सबसिडी भेटत नाही, त्यांना पण काय होतं सबसिडी प्रोव्हाइड करणे, कोणाला महिलांना. ठीक आहे. किंवा एलपीजी गॅस कनेक्शन प्रोव्हाइड करणं हे महत्त्वाचं काम होतं. लक्षात ठेवा 1 मे 2016 मध्ये. आणि बघा अजून एक क्वेश्चन होतं आपल्याला की अजून दुसरी योजना बघा ती आहे उज्ज्वला योजना. ते काय तर ऍसिड हल्ल्यामध्ये बळी पडल्या ज्या महिला असतील किंवा वेश्या व्यवसायातून मुक्त करण्यात आलेल्या ज्या महिला आहेत यांचं पुनर्वसन करणे हे काय होतं उज्ज्वला योजना होती. ठीक आहे. ठीक आहे. ही होती उज्ज्वला योजना 2007ची आहे. बरोबर ना. 2007ची ही योजना आहे. आणि ही जी सॉरी जी ऍसिड हल्ला आहे ठीक आहे ते नाही, ती ऍसिड हल्ल्याची कोणती योजना ती आहे मनोधैर्य योजना. ऍसिड हल्ला किंवा बलात्कार झाला असेल तर त्यांना काय करणे फायनान्शियल मदत करणे ती होती मनोधैर्य योजना 2013ची. मनोधैर्य योजना 2013. ठीक आहे. लक्षात ठेवा. सो आन्सर येतं आपलं काय फक्त अ बरोबर आहे, ब आणि क चुकीचं आहे. पण लक्षात घ्या जर ओव्हरऑल पाहिलं म्हणजे जर आयोगाने उत्तर बनवून दिलं असतं त्याचं एबीसी तिन्ही उत्तर पाहिजे होते. ठीक आहे. पण आयोगाने चेंज करलं नाही म्हणून आपण पण आन्सर काय पाठवा फक्त की महिला व मुलांच्या आरोग्यात करणे सुधारणा करणे काय होतं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं काय होतं महत्त्वाचं काम होतं. आणि स्कीम कधीची 1 मे 2016ची आहे. कुठे झाली ती बलिया ठिकाणी झाली. बलिया यूपी मध्ये जी ठिकाणी तिथून ती काय सुरुवात झाली होती. नेक्स्ट भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला. ऑप्शन 2004, 2000, 2009 आणि 2005. हा क्वेश्चन सरळ सरळ अटेम्प्ट करण्यासारखा नाही आहे. क्वेश्चन अटेम्प्ट करून जमायचं नसेल. ठीक आहे. क्वेश्चन स्किप करायचा होता. याचं जे आन्सर आहे ते आहे 2004चं. आन्सर काय होतं 2004चं होतं. आता भारत अमेरिका डॉलर मॅचिंग प्रोग्राम काय होता ॲक्च्युली बघा ह्या नावाचा आणि त्या प्रोग्रामच्या त्याचा काही संबंध नाही. नाव वेगळं आणि त्याचं काम वेगळं होतं. नाव काय होतं बघा याचं मेन काम काय होतं तर टू इलिमिनेट चाइल्ड लेबर फ्रॉम हजार्डस इंडस्ट्रीज. फ्रॉम हजार्डस इंडस्ट्रीज याचं काय होतं महत्त्वाचं काम होतं. काय होतं तर चाइल्ड लेबरचे म्हणजे बालकामगार काय करायचं यांना त्या हजार्डस व्यवसायाकडनं बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम होतं. आणि यासाठी काय केलं होतं हा जो प्रोग्राम चालू त्याचं नाव होतं भारत अमेरिका डॉलर मॅचिंग उपक्रम काय होता सुरू झाला होता. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल या समजा अजून काय समजतो आपण बघा चाइल्ड लेबर प्रिव्हेन्शन ॲक्ट. चाइल्ड लेबर प्रिव्हेन्शन ॲक्ट किती होता तो होता 1986चा. 1986चा होता. बरोबर. अजून काय यामध्ये 2 ग्रुप होते. याचा बघा याचा बदल झाला कधी 2016 मध्ये एकाला चेंज झालं. ठीक आहे. यामध्ये केलं काय केलं ज्याचं वय 14 पेक्षा कमी आहे त्याला टोटली काय केलं पूर्णपणे काय केलं प्रतिबंध केलं. पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला. आणि ज्याचं वय किती 14 ते 18 आहे त्याला म्हणतो आपण किशोर वय. यांना फक्त 3 उद्योग सोडून ठीक आहे 3 उद्योग त्यांना काय करतोय प्रतिबंध केला आहे. मायनिंग जसं मायनिंग असेल. ठीक आहे. त्यानंतर अजून काय असेल इन्फ्लेमेटरी किंवा ठीक आहे. आणि अजून काय काही हजार्डस उद्योग असेल MIC असं काही शब्द येतील. ठीक आहे. सो हे 3 उद्योग ठीक आहे हे सोडून बाकीचे उद्योग काय होतो आपण सहभाग घेऊ शकता कोण किशोर. ठीक आहे. क्लिअर आहे. सो 2016चा कायदा आणि 1986चा कायदा पाठ ठेवा काय मी आपल्या पेपरला. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे लास्ट क्वेश्चन आपला थोडं माहिती बघू. द इंडो US डॉलर मॅचिंग ग्रांट इज द जॉईंट प्रोजेक्ट बिटवीन द US मिनिस्ट्री ऑफ अँड युनियन मिनिस्ट्री ऑफ लेबर टू इलिमिनेट चाइल्ड लेबर. टू इलिमिनेट child labor in hazardous industry. The project was launched in 2004. The grant provides supplies such as solar power, drinking water, sanitation supplies, kitchen equipment and furniture. काय होतं हे ते महत्त्वाचं कार्य होतं. लक्षात ठेवा 2004चा होता
भारत अमेरिका मॅचिंग डॉलर प्रोजेक्ट होता. क्लिअर आहे. कशासाठी होता? टू एलिमिनेट चाइल्ड लेबर इन हजार्डस इंडस्ट्री. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा आपण. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? काय विचारले? खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP म्हणले ते. आपल्या बघा हा क्वेश्चन बघा काय आहे? हा कोर इकॉनॉमिकचा क्वेश्चन, कोर इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला काय विचारले? टर्म्स विचारले आहेत, वेगवेगळ्या टर्म, GDP, GNP, ठीक आहे, NPP हे पाठ असलं पाहिजे. तर बघा, उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. प्रति माणूस उत्पादन हे देशातील लोकांचे सीमांत उत्पादन दर्शवते. त्याने विचारलं आता पर्याय उत्तर दिले. A आणि B चूक, A आणि C चूक, B आणि C चूक आणि वरील तिन्ही विधाने काय बरोबर आहे. ठीक आहे. तर बघूया आपण आता. ठीक आहे. पहिलं वाक्य वाचतो मी. विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे काय असतं रे? GNP असते. हे वाक्य काय बरोबर आहे? इथं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता पुढे बघा. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश कशामध्ये होतो? GNP मध्ये होतो का? तर अजिबात नाही. ही इथं काय विधान काय चुकीचं आहे. हे काय होतं? चूक ठरतं. इथं बघा, इथं काय असलं पाहिजे होतं? तर परदेशात भारतीयांनी कमावलेले उत्पन्न असे होतं. परदेशात भारतीयांनी कमाविलेले उत्पादन हे काय असतं? GNP असतं. काय असतं? GNP असतं. पुढे बघा. प्रति माणसाने म्हणजे वाक्य काय चूक होतं? प्रति माणसाने उत्पादन हे देशातील काय होतं? लोकांचे सीमांत उत्पादन होतं का? नाही. ते काय दाखवतं? तर ते दाखवतं कोणतं उत्पादन असतं? ते असतं सरासरी उत्पन्न. काय जातात? सरासरी उत्पादन दाखवते, ॲव्हरेज नाही. आपलं सीमांत नाही. काय दाखवतं? सरासरी उत्पादन. म्हणून C विधान काय होतं? चूक ठरतं. म्हणजे फक्त A विधान बरोबर आहे. आपल्याच्या चूक कोणते? तर B आणि C विधान काय चूक आहे. ऑप्शन नंबर 3 काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला, ठीक आहे. तर आज आपण हा क्वेश्चन बघितले सर्व. ठीक आहे. आज आपण थांबतोय. पुढचं जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण करू पुढचे क्वेश्चन राहिलेचे काय करू कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.